बजरंग दल कार्यकर्त्यावरील हल्ल्याचा यवतमाळ येथे निषेध करण्यात आलेला आहे. दिग्रस येथे बजरंग दल संयोजक विजय पुणेकर आणि धनंजय देशपांडे यांच्यावर 7 जानेवारी रोजी झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील मुख्य आरोपी जैद खान लाला व त्याचे सहकारी अद्याप फरार असल्याने बजरंग दलाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. घटनेला 9 दिवस उलटूनही मुख्य आरोपीला अटक झालेली नाही. उलट आरोपी इंस्टाग्रामवर पोस्ट टाकून फिर्यादी व त्याच्या कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याला तातडीने अटक न केल्यास विजय पुणेकर यांच्यावर पुन्हा हल्ला होण्याची शक्यता कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. आरोपीला तात्काळ अटक न झाल्यास कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा विभाग संयोजक भूपेंद्र सिंह परिहार यांनी दिला आहे. यावेळी विहिपचे जिल्हा सहमंत्री विनोद सानप, विवेक सज्जनवार, कार्तिक निकम, अजय उन्हाळे, सूरज बिसेन, तेजस सावंतकर, शुभम मोरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विभाग संयोजक भूपेंद्र सिंह परिहार यांनी RN न्यूजला दिलेली प्रतिक्रिया. आमची आज SP सरांना हेच मागणी होती की गेल्या 7 जानेवारीला दिग्रस येथे एक आमच्या दिग्रस शहर बजरंग दल संयोजक विजय पुणेकर तसेच धनंजय देशपांडे यांच्यावर गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या मार्फत हल्ला झालेला आहे. तो प्राणघातक हल्ला, सुनियोजित हल्ला असं त्यांना आपण म्हणू. तर 7 तारखेला FIR करूनसुद्धा त्यांना आजपर्यंत 9 दिवस उलटून गेल्यावरही त्यांना अटक झालेली नाही आहे. ते मोकाट आज दिग्रस येथे फिरून राहिलेले आहे. तर आज या निवेदनाद्वारे माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना हीच मागणी आहे की त्यांना अटक करून, त्वरित अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, आमची हीच मागणी आहे. आणि अन्यथा आम्ही विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे जिल्हाभर आम्ही कायदेशीर मार्फत आम्ही आंदोलन उभे करू.